आणि मित्रांनो आता आपण आलोय जयसिंगपूरमध्ये. जयसिंगपूरमध्ये मित्रांनो झेले फूड कोर्टच्या समोरच उत्सव नावाचं एक छोटंसं हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलला आता आपण भेट देणार आहोत. अख्खा मसूर मित्रांनो सगळीकडे इतका महाग असताना देखील यांना 40 रुपयाला द्यायला कसा परवडतो हा प्रश्न माझ्यासमोर खूप मोठा आहे. एक तर क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज असण्याची शक्यता आहे, ही एक शक्यता. दुसरी गोष्ट काय आहे तर क्वांटिटी कमी असण्याची शक्यता आहे. तर यापैकी कुठली गोष्ट आहे ती आता बघणार आहोत का त्याच्या मागे काहीतरी त्यांचा उद्देश आहे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे की 40 रुपयाला का अख्खा मसूर ठेवले, हे सगळं आता आपण बघणार आहोत. आणि झेले फूड कोर्टच्या समोर असणाऱ्या ह्या उत्सव हॉटेलला आता आपण भेट देणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो आतमध्ये आपण आलोय आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथले रेट दाखवतो. तर इथं तुम्ही बोर्डवरती रेट बघू शकता सगळे. अख्खा मसूर थाळी आहे ती 40 रुपयाला आहे. तसंच मटकी थाळी आहे ती 60 रुपयाला आहे. दाल फ्राय थाळी आहे ती 70 रुपयाला आहे. आलू मटर 50 रुपयाला आहे. मटर पनीर 90 रुपये, शेवभाजी 70. बैंगन मसाला थाळी पण आहे ती 60 रुपयाला आहे. काजू मसाला थाळी आहे ती 100 रुपये. काजू पनीर मसाला 100. आणि उत्सव स्पेशल थाळी जी आहे ती आहे 120 रुपयाला. पण मगाशी म्हणालो तसं मित्रांनो अख्खा मसूर थाळी जी आहे ती आपल्याला इथं फक्त 40 रुपयाला मिळणार आहे. तर ही थाळी आणि बाकीचे काही पदार्थ आपण घेणार आहोत, सगळ्यांची टेस्ट बघणार आहोत, क्वालिटी क्वांटिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज आहे का ते देखील बघणार आहोत. आणि 40 रुपये का अख्खा मसूरचे ठेवले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला पडलेला आहे. तर त्याचं उत्तर देखील शोधायचा आपण प्रयत्न करणार आहोत. या तर मग. तर मित्रांनो आता आपण हॉटेलच्या ओनरना भेटणार आहोत. तर दादा तुमचं नाव सांगा जरा. नमस्कार, मी सूरज गणपती खरात, जयसिंगपूर. Yes. तर सगळे पदार्थ जे बघितले अत्यंत कमी रेटमध्ये आहेत आणि स्पेशली अख्खा मसूर जे महाराष्ट्रात फेमस आहे त्याचा रेट इतका तुम्ही कमी कसा काय ठेवलाय? 40 रुपये म्हणजे अगदीच कमी रेट आहे. मला जरा कारण तुमच्याकडे जाणून घ्यायचं. इथे समोर एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलच्या लोकांसाठी एक सेवा म्हणून फक्त करतो ते. काय असं काय कारण घडलं होतं की ते तुम्हाला रेट इतके त्यांच्यासाठी कमी ठेवायची वाटली? कर्नाटक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. कर्नाटकचे भरपूर लोक येतात ऑपरेशनसाठी वगैरे. ऑपरेशन आल्यानंतर 8-10 दिवस इथे ऍडमिट असतात पेशंट. त्याचे नातेवाईक वगैरे 2-4 लोक त्या पेशंट सोबत असले, त्या लोकांना जेवणाचे आपल्या इथले रेट्स परवडत नाहीत. 100-150 रुपये एका थाळीचे रेट प्रमाणे आठवड्याभराचे किंवा 10 दिवसाचे त्यांचे जवळजवळ 8-10 हजार रुपये त्यांच्या जेवणाचे खर्च होतात. जेवणाचे जेवढे जातात. हा, म्हणून ती लोक काय करतात की रात्री इथं दूध घ्यायचं, दुधामध्ये पाव बुडून खाऊन कशी ते रात्र काढायची, हे मी डोळ्याने स्वतः बघितलं. हे सगळा प्रसंग तुम्ही डोळ्यानं बघितलाय? बघितलं म्हणून त्या लोकांसाठी एक सेवा म्हणून फक्त मी 40 रुपयामध्ये जेवण विकतोय. त्यामध्ये पैसे मिळायचं काही हेतू नाही. अशी लोक खरंच 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 दुर्मिळ आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अशी लोक आहेत. आणि स्पेशली जे सेवाभाव म्हणून आणि कर्नाटकातचे पेशंट जे येतात त्यांना एक कमी रेट मध्ये चांगलं जेवण मिळावं यासाठी दादांनी रेट कमी ठेवलेले आहेत. जसं मगाशी म्हणालो ते कारण आता तुम्हाला कळालं असेल. तर इथली थाळी आणि सगळे पदार्थ आपण आता टेस्ट करणार आहोत. दादा इथले कमी ठेवलेले आहेत. अख्खा मसूर थाळीमध्ये मी तुम्हाला अख्खा मसूरची भाजी, 2 तंदुरी रोटी, राईस, सांबार, कांदा, लिंबू, लोणचं एवढे सगळे पदार्थ मी फक्त 40 रुपयामध्ये देतो. हे सगळे पदार्थ थाळीमध्ये मिळणार आणि रेट फक्त 40 रुपये. चपाती असते, भाकरी असते, रोटी असते, वरण भात असते. जे आपल्याला इथे त्या पेशंटच्या नातेवाईकांना किंवा पेशंटला जे काय लागेल ते आम्ही सगळे अवेलेबल करतो. आपली जी स्पेशल थाळी आहे त्यामध्ये दादा काय काय असतं ते पण सांगा आणि रेट सांगा. त्यामध्ये 120 रुपयामध्ये स्पेशल थाळी आहे. त्यामध्ये अख्खा मसूरची एक भाजी, शेवभाजी, पनीर मसाला अशा 3 भाज्या, 2 तंदुरी रोटी, जिरा राईस, सांबर, कांदा, लिंबू, लोणचं, पापड, स्वीट, आम्रखंड वगैरे हे सगळे पदार्थ असतात. तर इतके सगळे पदार्थ स्पेशल थाळीला फक्त 120 रुपये मध्ये दिले जातात. आणि जसं म्हणालो तसं अख्खा मसूर थाळी तर 40 रुपयालाच आहे. बैंगन मसाला 50 रुपये. इथं आल्यानंतर सगळे रेट पण तुम्हाला दाखवले आहेत मित्रांनो. आणि पुन्हा एकदा बाकी शेवटी पण दाखवीनच रेट. तर इथले पदार्थ आता आपण कसे केले जातात आणि काय ते टेस्ट करणार आहोत आणि कुठली कुठली थाळी इथं कशा पद्धतीने सर्व केली जाते ते पण बघणार आहोत. चला तर मग. तर दादा आम्हाला तुमची स्पेशल थाळी एक द्या आणि बैंगन मसाला थाळी एक द्या आणि अख्खा मसूर. हा. 40 रुपये हे आता हॉस्पिटल झालं, याच्याप्रमाणे आपल्या इथे लोकलच्या लोकांना पण ज्याचे म्हणजे फॅमिली वगैरे बाहेर आहेत किंवा नोकरीसाठी वगैरे ते स्थायिक झालेले आहेत, ज्यांची फॅमिली तर नाही आहे, एक सिंगल आहेत राहतात, त्यांच्यासाठी पण हे लोकांना त्या जेवणाच्या एकदम स्वस्त रेटमध्ये असल्यामुळे डेली येणारे पण आमच्याकडे भरपूर लोक आहेत. आता हे दादा आमच्याकडे नेहमी आहेत, सकाळ संध्याकाळ 2 टाइम जेवायला जातात, नेहमीचे कस्टमर आहेत ते. आता हे सर पण आमच्याकडे रेग्युलर जेवायला जातात. जे कोण कस्टमर आहेत ते तुमच्या रेटचा विषय नाही, याच्यामध्ये आम्ही जेवणाची क्वालिटी सुद्धा त्याप्रमाणे मेंटेन केलेली आहे. सगळं रिफाईंड तेल, सगळं जेवणाची म्हणजे क्वालिटी, तंदुरी आटा म्हणा किंवा राईस म्हणा, सगळे एकदम 1 नंबर क्वालिटीचं सगळं मटेरियल आम्ही वापरतोय. त्या लोकांना जेवण आवडते म्हणूनच ते सारखं रिपीट येतात आपल्याकडे. व्यवसाय दादा करतोय तो आपण प्रॉफिट साठी करतोय.
ह्या तुम्हाला प्रॉफिट राहते का जरा सांगा मला. हा थोडंफार म्हणजे कसं आहे, आता ही जागा पण माझी रेंटवरती आहे. रेंट जागा मालकाला रेंट देतो, त्यांचं चाललं. आमचे हे सगळे स्टाफ मेंबर आहेत. किती स्टाफ आहे तुमच्याकडे आता? जवळजवळ आता 6-7 जणांचा स्टाफ आहे आणि आम्ही घरचे 4 जण आम्ही राबतोय. त्या सगळ्यांची घरं चालतात, त्याबरोबर आमचं पण घर चालते. सगळ्यांना आम्हाला खायला प्यायला मिळते, बस. आमच्या याच्या व्यतिरिक्त आमची काय अपेक्षा जास्त नाही. म्हणजे देव व्यवस्थित देतोय म्हणायचं, काय हरकत नाही. गेले 7 वर्षाला साहेब मी हे ₹40 मध्ये अख्खा मसूर विकतो. 2018-19 मध्ये पण मी महापुराच्या वेळेस पण ₹40 मध्ये विकत होतो. आता 2025 मध्ये पण ₹40 मध्ये जेवण विकतो. त्यावेळेच्या मटेरियलचे रेट आणि आताच्या मटेरियलच्या रेट मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तरी पण मी मात्र माझा रेट वाढवलेला नाही. मी आहे त्या रेट मध्ये जेवण विकतो. तर मित्रांनो, खरंच अशी मगाशी म्हणालो तसं माणसं दुर्मिळ असतात. नक्की आवर्जून या हॉटेलला या. पत्ता तुम्हाला दिलेलाच आहे आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका मित्रांनो. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव सांगा जरा. मी काटे सर इथं शिक्षकच आहे प्राथमिकला. परंतु एवढ्या कमी रेटमध्ये या जयसिंगपूर शहरात कुठेच जेवण नाही. अख्खा मसूर आहे, बाकी ठिकाणी ₹60, ₹100, ₹120 आहे. परंतु हे असं ठिकाण आहे की इथं कमी पैशामध्ये चांगलं जेवण आहे. मला वाटतं मी आता बरेच वर्ष झालं इथं आमची फॅमिली सुद्धा आम्ही घेऊन येतो जेवायला. आणि जेवणाची क्वालिटी ठीक आहे. ₹40 काय येतं, आता ₹100 गेले तर आपल्याला संपून जातं. परंतु ₹40 मध्ये आपल्याला मिनिमम सर्वसाधारण माणसाला तो 40-50 रुपये दिवसातनं कुठंतरी कमी आपण पोट भरू शकतो. तर अशा पद्धतीने अगदी उत्तम असं जेवण इथं आहे. तर दादा आपलं नाव सांगा आणि कधीपासून येते सांगा. पंकज सोरे सांगतो. राहणार कुठले? जयसिंगपूर कधीपासून येते आणि काय आवडते तुम्हाला इथे? 3 वर्ष. मला इथलं अक्का मसूर आणि बैंगा मसाला फुल आवडतो दोन्ही बी. मी रोज इथं जेवून जेवतोय. घरात न जेवता इथं जेवून जेवतोय. क्वालिटी चांगली असते. त्यात काय मित्र बी आहे. पण जेवण चांगलं आहे, मी रोज जेवतोय. इतर जयसिंगपूरकरांना काय सांगाल तुम्ही? जेवण इथं स्वस्तात मस्त आहे. ₹40 कोण जेवण घरी देत नाही पार्सल खायला. त्यामुळे क्वालिटी बी चांगला आहे, सगळं चांगलं आहे. क्वांटिटी बी जास्त, सगळं जास्त आहे. मित्रांनो, या सगळे पदार्थ टेस्ट करा. बऱ्याच लोकांचे आता इंटरव्ह्यू घेतले आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की क्वालिटी आणि क्वांटिटी पण आहे आणि रेट पण कमी आहेत. तर इथलं फूड एन्जॉय करायला विसरू नका. तर मित्रांनो, जेवणाची वेळ झाली दुपारची आणि तुम्ही इथं गर्दी चेक करू शकता. गर्दी अतिशय खचाखच भरलेली आहे आणि जसं म्हणालो तसं हॉस्पिटलचेच बरेच लोक इथं जेवणासाठी येतात. त्यांना माहिती आहे सगळ्यांना किंवा इथं जेवण खूप छान मिळतं. तसंच लोकल काही लोक आहेत जी रोज येतात जेवायला. जसं इंटरव्ह्यू आपण घेतले. मित्रांनो, नक्की या आणि व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा लोकांना. जयसिंगपूरच्या फूडचं कल्चर जे आहे ते लोकांना कळू दे. तर मित्रांनो, आता आपण थाळ्या मागवलेल्या आहेत. एक आहे मगाशी म्हणालो तसं ₹40ची अख्खा मसूर थाळी. जरा क्लोजअप दाखवा. अख्खा मसूर थाळी आणि ही आहे ती स्पेशल उत्सव हॉटेलची स्पेशल थाळी ₹120 ला. जरा क्लोजअप घेऊन दाखवा आता. अख्खा मसूर थाळीमध्ये दादा काय काय जरा सांगा. अख्खा मसूर येतो, त्यानंतर आमटी येते आणि राईस, कांदा, लिंबू, 2 रोटी. त्यानंतर तुम्ही रोटी जरी एक्स्ट्रा मागवला तर फक्त ₹10 आहे. राईस मागितला तरी ₹10 आहे. आमटी आपल्याला लागेल तेवढी आहे, अनलिमिटेड आहे. आणि ही ही जी थाळी आहे दादा त्याचे स्पेशल थाळीला काय काय असं सांगा. स्पेशल थाळीमध्ये तुम्हाला एक शेव भाजी आहे, अख्खा मसूर आहे, त्यानंतर मटकी आहे, पनीर आहे, आमटी वाटी, त्यानंतर आम्रखंड, स्वीट, पापड, 2 रोटी, कांदा, लिंबू आणि लोणचं. म्हणजे अगदी स्वीट सकट ₹120 ह्या थाळीचा रेट आहे. तर मित्रांनो, काय काय मिळते बघितलंय आणि आता आपण सगळे पदार्थ टेस्ट करूया आणि रिव्ह्यू देऊया. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा ही अख्खा मसूरची थाळी टेस्ट करणार आहोत जी फक्त ₹40 आहे. जसं मगाशी आपल्याला सुरुवातीला प्रश्न पडले होते की क्वांटिटी कमी असेल का किंवा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज असेल का, तर ही जी सगळी उत्तर आता आपल्या समोर आलेली आहेत. त्यामध्ये कुठेही आपल्याला क्वांटिटीमध्ये कमी नाही आहे आणि क्वालिटी तर आपण टेस्ट करून बघूयात. 2 रोट्या दिलेल्या आहेत आणि इथला अख्खा मसूर आता आपण टेस्ट करून बघणार आहोत. रोटी तर अतिशय कुरकुरीत आहे आणि अगदी जाड आहे. हे अख्खा मसूर जरा दाखवा क्लोजअप. हे थोडासा पहिल्यांदा काय करूया आपण लिंबू पिळूया आणि अख्खा मसूर आता आपण टेस्ट करून बघूया. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. पहिल्यांदा तर हीच थाळी ₹40 हे मला पटत नाहीये कारण इतका चांगला स्वाद आहे. सगळे मसाले फ्रेश आहेत. अख्खा मसूर देखील खूप छान आहे आणि भाजी सुद्धा फ्रेश आहे. ही थोडी शेजारी आमटी दिलेली आहे.
आमटी जरा टेस्ट पण बघतो मी. रेग्युलर खानावळी जे असतात मित्रांनो त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचा दर्जा आहे एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. खूप छान पद्धतीनं अगदी हॉटेलला जशा पद्धतीने चव असते कोणाला वाटू शकतं की हे घरगुती चव असेल का, पण तसं नाही आहे. टेस्ट एकदम जबरदस्त आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला हा जिरा राईस देखील दिलेला आहे आणि कांदा वगैरे पण दिलेला आहे. तर अख्खा मसूरचा आता एक बाईट तयार करतो मी आणि एक घास घेतोय. अतिशय जबरदस्त मित्रांनो, अख्खा मसूर अतिशय जबरदस्त आहे. जेव्हा तुम्ही याल तेव्हा मी काय म्हणतोय ते कळेल तुम्हाला. तर मित्रांनो अतिशय छान पद्धतीनं इथं सगळे पदार्थ केलेले आहेत. अख्खा मसूर तर खरंच ग्रेट आहे, चांगला म्हणत नाही मी, ग्रेट आहे. 40 रुपयाच्या मानानं अतिशय उत्कृष्ट आहे. आमटीची चव देखील एकदम स्पेशल आहे आणि सगळं गरम जेवण आहे ते गरमागरम आहे. थाळीला ज्या रोटी दिल्या त्या गरम आहेत. भात आणि भाजी जी आहे ती देखील अतिशय गरम आहे. खूप छान पद्धतीने सगळे पदार्थ प्रिपेअर केलेले आहेत. आता आपण ह्या थाळीला काय काय दिलं जातं ते बघणार आहोत. पण अजून अख्खा मसूर खायचा मोह आवरत नाही आहे. खरंच जबरदस्त आहे. अतिशय शीतल प्रदीप पवार कवटेपिरानहून आली आहे. इकडं हॉस्पिटलमध्ये पेशंट पाहायसाठी आलेली. त्यानंतर इथं आल्यानंतर काही ठिकाणी ऐकायला मिळाले ह्या हॉटेलबद्दल. त्याच्या निमित्त येऊन बघावं म्हटलं, तर खरंच जे ऐकलं होतं ते खरंच छान भेटलं इथं आल्यानंतर. जेवणामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. रेट आपण जे जेवतो ना ते खरोखर म्हणजे प्राइस मध्ये व्यवस्थित आहे. जे आपण पैसे देतो त्या मानाने खूपच चांगलं जेवण भेटतं. हो, घरची फॅमिलीच मेंबर आहे ते आता सगळे. मित्रांनो 120 रुपयाची थाळी आता आपण चेक करतोय. ह्या हॉटेलला 120 रुपयाला स्पेशल थाळी मिळते, उत्सव स्पेशल. तर इथून सुरुवात करूया आपण. ही एक मिक्स व्हेज, ही पनीरची भाजी आहे काहीतरी, सॉरी ही शेव भाजी आहे. क्लोजर जरा दाखवा. ही शेवची भाजी आहे, अख्खा मसूर दिलेला आहे, हा कुर्मा आहे, ही पनीरची भाजी आहे, आमटी, स्वीट दिलेला आहे, राईस, 2 रोटी, पापड आणि इथं बघू शकता तुम्ही लोणचं, कांदा आणि लिंबू दिलेला आहे. तर मित्रांनो सुरुवात करूया आणि शेवभाजीपासून सुरुवात करूया. तर शेवभाजी टेस्ट करूया पहिल्यांदा. वा, अतिशय फ्रेश आणि झणझणीत अशी ही शेवभाजी आहे. जर कधी आला तर मित्रांनो नक्की या हॉटेलला या आणि खरंच सगळे पदार्थ टेस्ट करा. मी तर जेव्हा जेव्हा येईन आणि जेव्हा वेळ असेल तेव्हा नक्की येईन इथं. अख्खा मसूर तर आता टेस्ट केलाच आपण. ही मटकीची आमटी आहे, मटकीची आमटी आहे, टेस्ट पण बघा. सगळे पदार्थ जे शेफ जो करतोय तो कलाकार आहे मित्रांनो. जास्त काही बोलत नाही मी. नाव सांगा. माझं नाव शिवाजी पाटील. मी इथं गेले 4 वर्ष काम करतो. केशवपूर नगरीमध्ये बरेचसे अशी लोक आहेत की बाहेरून येऊन उद्योगासाठी आलेले आहेत. ते डबा वगैरे घरी आणू शकत नाहीत. ती काही लोक जेवायला येतात, काही मजूर लोक आहेत, त्यांना बाहेरचं महागडं जेवण परवडत नाही. त्यांच्यासाठी पण आम्ही इथं 40 रुपये सोय आहे. ती लोक आमच्या इथे जेवायसाठी येतात आणि तरी सर्वांनी इथे एक वेळ अवश्य भेट देऊन सर्व पदार्थांची चव घ्यावी आणि काय चुकत असेल तर आम्हाला कळवावं, चांगलं असेल तरी बी आम्हाला सांगावं आणि इतरांनाही सांगावं, एवढीच अपेक्षा आहे. आणि इथं विदाऊट केमिकल जेवण दिलं जातं, काही कोणताही त्रास होणार नाही जेवल्यानंतर, हे आम्ही आवश्यक घेऊ शकतो. धन्यवाद. जसं मग म्हणालो की सामान्य अशा मेस सारखं जेवण नाही आहे, त्याच्या वरच्या लेवलचं जेवण आहे. हे समोर जे बघतोय आपण ते पनीर आहे. पनीर पण टेस्ट करून बघूया. वा, सगळ्याच पदार्थांना मित्रांनो अतिशय उत्कृष्ट अशी चव आहे. आणि आता जेवणाची वेळ झाली आणि खूप जास्त प्रमाणात इथं गर्दी होते जेवणाला. गर्दी पण तुम्हाला दाखवतोय मी. आणि हे स्वीटला आम्रखंड दिलेलं आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की स्वस्तामध्ये मस्त थाळी कुठे मिळते आम्हाला दाखवा.
बऱ्याच सबस्क्रायबर्सचं तसं म्हणणं असल्यामुळं मी आज ही थाळी शोधून काढलेली आहे आणि आज तुम्हाला दाखवतोय. या थाळीला स्वीट देखील आहे. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. मित्रांनो, मी आठवड्यातनं 2-3 हॉटेल फिरतो, व्हिडिओ करतो. क्वालिटी जबरदस्त आहे. क्वांटिटी सुद्धा खूप छान पद्धतीने आहे आणि कुठेही क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज दादांनी जसं म्हणाले तसं कुठेही क्वालिटीच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. तेव्हा बिंदास्त तुम्ही या, छान पद्धतीने सगळे पदार्थ एन्जॉय करा. आणि दादांनी जे काही समाजकार्याचा सुरुवात केलेली आहे की अगदी कमी रेटमध्ये सगळ्यांना जेवण चांगलं मिळावं यासाठी जे काही ते सेवा देत आहेत त्या सेवेला सॅल्यूट आहे. आणि आज देखील अशी लोक असतात. त्याचा जर प्रत्यय तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला नक्की इथं जयसिंगपूरला यायला लागेल आणि जयदेव पेट्रोल पंपाच्या समोरच, पायस हॉस्पिटलच्या समोरच उत्कर्ष नावाचं हॉटेल आहे. तिथे या आणि जेवण घ्यायला विसरू नका. आमचा पूर्ण स्टाफ आहे. हे आमचे शेफ आहेत, हे तंदुरी रोटीवाले आहेत, हे किचन हेल्पर आहेत, हे बाहेर वेटर काम करतात. आम्ही सर्वजण मिळून सगळं हॉटेल सांभाळतो. एक वेळ अवश्य भेट द्या. थँक्यू. जयसिंगपूरच्या फूडचं कल्चर मित्रांनो लोकांना कळू दे. आणि अशी लोक सुद्धा आहेत की जे समाजाचा विचार करतात. कमीत कमी प्रॉफिट मिळू दे पण लोकांना समाधान व्हावं किंवा त्यांना मदत व्हावी अशा हेतून काम करतात, बिझनेस करतात. याच्यावरती मला पण विश्वास बसत नव्हता, पण आता आपण आलोत आणि महेश पाटील म्हणून आपले मित्र आहेत, त्यांनी आपल्याला हा स्पॉट सांगितला. जयसिंगपूरचेच आहेत, तर त्यांचे पहिल्यांदा आभार. त्यानंतर दादांनी जे काही समाजकार्य आरंभले त्याबद्दल त्यांचे आभार. आणि ह्या दादांना मदत करण्यासाठी किंवा आपल्याकडून जर काही मदत होत असेल तर एकच मदत की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने इकडे या आणि सगळे फूड एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात तसंच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. जयसिंगपूरच्या हायवेवरती स्टँडच्या शेजारीच पायस नावाचं हॉस्पिटल आहे आणि त्याला लागूनच समोर पेट्रोल पंप दिसत असेल तुम्हाला. तर या पेट्रोल पंपावरती मेन रोडला लागूनच डाव्या बाजूला हे उत्सव नावाचं हॉटेल आहे. जरा दाखवा तिकडं. उत्सव नावाच्या हॉटेलला आज आपण भेट दिली आणि इथले सगळे पदार्थ टेस्ट केले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. तसंच चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच चॅनल हाईप देखील करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.